नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि धक्कादायक वळण घेते। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या हाती अत्यंत खळबळजनक पुरावे लागलेत। आरोपींनी पीडित महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अमानवीय मार्गांचा अवलंब केल्याचा आता समोर आलाय। नाशिकमधील टीसीएस कंपनीच्या आवारात महिला कर्मचाऱ्यांना शिरखुर्मा आणि थंड पेयातून गुंगीचा औषध देऊन लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एसआयटीच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांना शिरखुर्मा आणि काही थंड पेयांमधून गुंगीकारक पदार्थ मिसळून दिले होते। या गुंगीकारक पदार्थांच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केलेत। इतकंच नव्हे तर या महिलांचं मनपरिवर्तन करून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात होते। या संपूर्ण प्रकरणामागे केवळ गुन्हेगारी प्रवृत्ती नसून एक मोठं धार्मिक षडयंत्र असल्याचं दिसून येतंय। आरोपींचे बँक स्टेटमेंट्स आणि केवायसी कागदपत्र तपासली असता तरुणींचे धर्मांतर करण्यासाठी काही संशयास्पद फंडिंग झाल्याचे पुरावे एसआयटीला आढळले। या फंडिंगचा मूळ स्रोत काय आणि हे रॅकेट किती मोठं आहे या दृष्टीने तपास सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावलाय। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि एसआयटीने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिलाय। निदा सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। संशयितेचा गुन्ह्यातील सहभाग, तिच्या विरुद्ध प्रथमदर्शी असणारे पुरावे, कोठडीतील चौकशीसाठी सरकारी पक्षाने मांडलेली कारणं आणि तिच्या अटकेशिवाय हा तपास पुढे कसा जाणार नाही हा केलेला युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने संशयित निदा खानचा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नामंजूर केलाय। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात निदा खानला अटक केली तर सर्व बाबी उघड होण्याची शक्यता आहे। शनिवारी या प्रकरणातील तौसिफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रजा मेमन या 4 संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा 4 दिवसांची वाढ केली आहे। दुसरीकडे आसिफ अन्सारी, शफी शेख आणि कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात 4 संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 5 मे पर्यंत वाढ केली आहे। धर्मांतरणासाठी काही निधी पुरवला गेला का, संशयितांनी धर्माविषयी माहिती घेण्यासाठी वापरलेले लॅपटॉप, गॅजेट, संगणकीय विश्लेषण, संगणकीय वेब हिस्ट्री आदींचा तपास करण्यात येणार आहे। संशयितांच्या बँक खात्यांचं विवरणपत्र तपासून धर्मांतरणासाठी काही फंडिंग झालंय का याचा तपास देखील केला जातोय। टीसीएस प्रकरणी 9 वेगवेगळ्या गुन्ह्यात 7 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गेल्या 26 मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासून निदा खान फरार आहे। या गुन्ह्यात संशयित दानिश शेख आणि तौसिफ अख्तर हे न्यायालयीन कोठडीत आहेत। आता या समोर आलेल्या गोष्टींवरून या प्रकरणात अजून कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।